हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बघा सायंकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि मी आज काय बनवते ते तुम्हाला दाखवते. चला. हे बघा इथं मी बनवते माझ्यासाठी फिक्कट, कारण मी तिखट खात नाही ना, म्हणून गाजर, वाटाणे आणि श्रावण घेवडा याची मिक्स भाजी बनवते. खूप सुंदर लागते, कधीतरी असंही ट्राय करावं. आणि ओमसाठी बनवते ब्रोकली, आणि तो म्हटलं की वाटाणे टाकून बनव. म्हटलं चल बरं ठीक आहे, वाटाणे टाकून त्याच्यासाठी ब्रोकलीची भाजी बनवते. ती कशी बनवली ती नक्की तुमच्याशी शेअर करेन. आणि इकडे बघा मित्रांनो, हा आमचा ओम. त्याला आहे ना थोडं बरं वाटत नाही, त्याच्यामुळे तो थोडासा आराम करतोय. आणि तो आत्ताच त्याच्या याच्यावरून जॉबवरून पण घरी आला. ओम कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं. दुखतंय ना तुझं? हा ना, कंबर दुखू राहिला आज नुसतं. मग काहीतरी गोळी वगैरे घे. हे बघा आता मी ना ती जी पहिली भाजी होती ना ती काढून त्याच कढईत ब्रोकलीची भाजी बनवते. कारण कसं आहे ना, इथं आम्ही नवीन नवीन शिफ्ट झालो आहे आणि जास्त भांडे पण आमच्याकडे नाही. आता भांडे नाही आहेत म्हणजे असं नाही बरं, कढई वगैरे भाजीच्या 1-2च आहेत. नंतर थोडी हळद टाकते. आधी ना मित्रांनो मी जिरं टाकलं, हिंग टाकलं आणि आता थोडीशी हळद टाकते आणि मग मस्तपैकी त्याच्यामध्ये ब्रोकली टाकते. त्याच्यातच वाटाणे पण टाकते. आमच्या गावाकडे तर काही ब्रोकली वगैरे मिळत नव्हती, त्याच्यामुळे एवढी काही त्या भाजीची आयडिया नाही. पण जसं फ्लावर वाटाणा बनवतो ना मी तसंच ट्राय करते. तुमच्याकडे कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा. थोडीशी धना पावडर, बघा आमचा ओम का बरं ट्राय करतोय माहिती आहे का? मी जाणार आहे गावी, मग वेळ प्रसंगी त्याला पण करता यायला पाहिजे ना, म्हणून माझा भाऊ उठून आला आणि बघा कशी पोळी शिकतोय. पण पहिल्यांदा मध्येच छान केली बरं. ही बघा झाली माझी भाजी तयार ब्रोकलीची. आणि इथे झाली माझ्यासाठी गाजरची भाजी. चला तर मित्रांनो, मग माझा स्वयंपाक तर झाला, आम्ही बसतोय जेवणासाठी. तुम्हीही जेवण करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.